रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीचं अत्यंत मनापासून स्मरण करत तुम्हा सगळ्यांचं आजच्या प्रसन्न सकाळी आपल्या भक्तिमय अशा भजन मालिकेत अर्थातच अवघा रंग एक झाला या मालिकेमध्ये मनापासून स्वागत करते. माऊली आज संकष्टी चतुर्थी, आपल्या सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा. आज प्रत्येक गणपती बाप्पाच्या मंदिरात हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होत असतो. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचं महत्त्व हे विशेष आहे. गणपती ही संतुलित विचारांची सारासार विचार करून योग्य मार्गदर्शन करणारी देवता आहे. आपणही आपल्या आयुष्यात येणाऱ्या अवघड परिस्थितीत भावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. गणेशाने नेहमीच शारीरिक सामर्थ्यापेक्षा बौद्धिक सामर्थ्यावर संकटांवर मात केली आहे. बौद्धिक सामर्थ्यात मानसिक धैर्य आणि समतोलता ही ग्राह्य असते. कठीण काळात आपल्याला हेच बौद्धिक सामर्थ्य कमी पडतं. आपणही याच गुणांचं आचरण आपल्या दैनंदिन आयुष्यात करायला हवं. चला तर मग आजच्या निरूपणाला सुरुवात करूया आणि तल्लीन होऊया आपल्या हरिनामामध्ये. कृते यध्यायतो विष्णु त्रेतायाम याजतो मखई द्वापारेण परिचार्याणाम कलौत धरी कीर्तनात. कृतयुगामध्ये विष्णूचं ध्यान, त्रेतामध्ये याग यज्ञादी प्रक्रिया, द्वापारामध्ये सेवा शुश्रूषा आणि कलियुगामध्ये नामस्मरण. नामस्मरणाची उपलब्धी, डोळ्याला तुझं सुंदर रूप दिसावं, त्या सावळ्या स्वरूपाचं दर्शन व्हावं, दुसरी इच्छा अंतकरणात नाहीये. हृदया माझ्या तू स्थिरावं, हृदयाच्या बाह्य तू जाऊ नयेस, ही एक आशा अंतकरणामध्ये ठेवून संत श्री जगद्गुरु तुकोबराय ईश्वराच्या सन्मुख उभं राहून मागणी मागतायत. रचना करत असताना संताजी महाराज जगनाडे यांनी लिहून ठेवल्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबरायांच्या ह्या अभंगावरील आजचं हे सुंदर प्रहसन. सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर. राहो निरंतर हृदय, राहो निरंतर हृदय माझे, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे. आणिक काही इच्छा मनाही जाणे, आणिक काही इच्छा मनाही जाणे, इच्छा आम्हा नाही जाणे, नाही जाड, नाही जाड. आणिक काही इच्छा नाही जाड, तुझे नाम गोड पांडुरंगा, सावळे सुंदर रूप
मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर सावळे जन्मो जन्मी ऐसे तुझे मागितले जन्मो जन्मी जन्मो जन्मी ऐसे मागितले तुझे जन्मो जन्मो जन्मी जन्मो जन्मी ऐसे मागितले तुझे आम्हासी सहज द्यावे आता सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर सावळे तुका म्हणे तुझ ऐसे दिदया तुका म्हणे तुझ ऐसे दिदया तुका म्हणे तुझ ऐसे दिदया तुका तुका म्हणे तुझ ऐसे दिदया तुका म्हणे तुझ ऐसे दिदया धुंडिता सकळ नाही आम्हा सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय राहो निरंतर हृदय माझे सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सावळे मिटवून सुख माझे मी उभी स्तब्ध आता मिटवून सुख माझे मी उभी स्तब्ध आता अपरिमित कृपे चारे टिळाला व माथा अपरिमित कृपे चारे टिळाला व माथा अपरिचित उदासी खोल प्राणात जागो अपरिचित उदासी खोल प्राणात जागो प्रभू तव करुणेचा दीप शब्दात लागो प्रभू तव करुणेचा दीप शब्दात लागो त्या ईश्वराच्या करुणेचा दिवा जेव्हा या सगळ्या रचनाकारांच्या शब्दामध्ये लागला ना तेव्हा सगुणाचं वर्णन करता 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 निर्गुणाचं तत्व त्यांच्या दृष्टोत्पत्तीस पडत गेलं. काय असतो हो निर्गुण निर्माण असा परमात्मा, त्याचं वर्णन नाही करता येत.
पण त्याच्या सगुण रूपाचं जे वर्णन करता येतं, त्या सगुणामध्ये त्याचे रंग, त्याचं रूप, त्याची पोत, त्याचं जगणं, त्याचं असणं आणि हळूहळू त्याचं असणं नसण्यामध्ये परिवर्तित होऊन जाणं, हा सगळा काय जो सगुण निर्गुणाचा खेळ आहे, त्या खेळामध्ये सगळेच रचनाकार रंगून गेले आणि पुन्हा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. हा रंग वेगळा आणि पाय मोकळा ही जी पुन्हा एक अवस्था आहे, त्या अवस्थेला तुम्ही काय म्हणणार आहात? त्या अवस्थेला सगुण संपन्न त्या ईश्वराचं वर्णन करता करता स्वतःला विसरत जाणं, स्वतःला डिलीट करत जाणं, स्वतःला वजा करत जाणं, हे जेव्हा साधतं तेव्हा सगुण संपन्नता निर्गुणाकडे घेऊन जाते. बघूया पुढच्या अभंगामध्ये हा भाव आपल्या मनात कसा उतरत जातोय ते. सगुण संपन्न पंढरीचा राया, सगुण संपन्न पंढरीचा राया, सगुण संपन्न पंढरीचा राया, सगुण संपन्न पंढरीचा राया. आमुच्या स्वामिया, आमुच्या स्वामिया, आमुच्या स्वामिया, केशी राजा, सगुण संपन्न पंढरीचा राया, सगुण संपन्न पंढरीचा राया. सगुण संपन्न पंढरीचा राया, पंढरीचा राया, राया राया, सगुण संपन्न पंढरीचा राया, सगुण संपन्न पंढरीचा राया. आमुच्या स्वामिया, आमुच्या स्वामिया, केशी राजा, सगुण संपन्न पंढरीचा राया, सगुण संपन्न पंढरीचा राया. राम कृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा, राम कृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा, राम कृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा. सज्जनी स्वानंदा, सज्जनी स्वानंदा, सज्जनी स्वानंदा, सर्वातीता, सगुण संपन्न पंढरीचा राया, सगुण संपन्न पंढरीचा राया. गोविंद गोपाळ गोपवेशधारी, गोविंद गोपाळ गोपवेशधारी, गोविंद गोपाळ, गोविंद गोपाळ, गोविंद गोपाळ गोपवेशधारी. गोवर्धन धरी नखावरी, गोवर्धन धरी नखावरी. दुष्ट दुर्जनासी दुःख भार चिंता, दुष्ट दुर्जनासी दुःख भार चिंता.
पावन पतिता पावन पतिता नाम म्हणे सगुण संपन्न पंढरीचा राया सगुण संपन्न पंढरीचा राया आमुच्या स्वामिया आमुच्या स्वामिया आमुच्या स्वामिया केशी राजा सगुण संपन्न पंढरीचा राया सगुण संपन्न पंढरीचा राया सगुण संपन्न पंढरीचा राया. रामकृष्ण हरी. प्रस्तुत अभंग पंढरपुरात चाललेल्या नामघोषाचा. अर्थात हा नामघोष निव्वळ नेहमीचा नामघोष नाही, तर हा नामघोष आहे वारीचा. निवृत्ती, ज्ञाना, सोपान, मुक्ताबाई या संतांच्या मांदियाळीमध्ये नाथबाबा, नामदेवराय, चोखोबाराया आदी करून सर्व स्त्री संत मांदियाळी. आणि या सगळ्याच संतांसमवेत पंढरपुरात यावं ते वारकऱ्यानं. नाचावं, गावं, टाळ चिपळ्यांचा निनाद कानावरती पडावा. मृदुंगावरती पडणारी थाप स्वरझंकार निर्माण करून जाते, तर टाळ आमच्या कानावरती पडणाऱ्या अभंगांना एक वेगळाच निनाद देऊन जातोय. काय सुख सोहळा त्या पंढरपुरातला. भगवंताची मूर्त नजरेसमोर आणावी आणि वारकऱ्यानं सगळी संकट दुःख सुद्धा विसरून जावीत. मुक्तीचा आनंद तो काय, तो अनुभवावा तो पंढरपुरातच. नवे नव्हे संतांचं माहेर ज्याला म्हटलं जावं, अशा पंढरपुरात नामघोष चाललाय तरी कसा ते ऐकूयात महाराजांच्या वाणीतनं. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. टाळ घोष कानी येती, टाळ घोष कानी येती, टाळ घोष कानी येती. ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, पांडुरंगी नाहले हो, पांडुरंगी नाहले हो, पांडुरंगी नाहले हो. चंद्रभागा नीर, चंद्रभागा नीर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. इडा पिडा टळुनी जाती, इडा पिडा टळुनी जाती, इडा पिडा टळुनी जाती, इडा पिडा टळुनी जाती,
इडा पिडा टळूनी जाती देहाला या लाभे मुक्ती देहाला या लाभे मुक्ती नामरंगी रंगले हो नामरंगी रंगले हो नामरंगी रंगले हो संतांचे माहेर संतांचे माहेर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर देव दिसे ठाई ठाई देव दिसे ठाई ठाई भक्तलीन भक्ता पायी भक्तलीन भक्ता पायी देव दिसे ठाई ठाई आ ठाई ठाई भक्तलीन भक्ता पायी भक्तलीन भक्ता पायी भक्तलीन भक्ता पायी सुखालाही आला या हो सुखालाही आला या हो आनंदाचा पूर आनंदाचा पूर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयातीस मदभावम याती नास्त्यत्र संशय. अंतकालेच्या वेळेस प्रभूचं नामस्मरण मुखात आलं तर निश्चित प्रकारानं मोक्ष प्राप्त होतो. यम यम वापी स्मरण भावम त्यजते कलेवरम तम तम वेती कौंतेय सदा तद्भाव भाविता. ज्या भावाचा स्मरण करता आत्मा देहातून विलीन होतो त्या स्वरूपाची प्राप्ती ही जीवाला घडत असते असं श्रीमद भगवद्गीतेचं मत आहे. मग जर श्रीमद भगवद्गीता म्हणत असेल की नामस्मरण मुखामध्ये यावं आणि तेही प्रभू रामचंद्राचं म्हणजे रामतत्वाला जर आम्ही जाऊन मिळालो तर आमच्या जीवनाचं खरं सार्थक होईल. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या आर्तवाणीनं जगाला सांगतात की एकदा तुमच्या मुखात नामस्मरण येऊ दे. त्या नामस्मरणाची निरंतरता नित्य नित्य तुमच्या मुखात आल्यानं त्याचं सातत्य अनाहूतपणे तुमच्या मुखामध्ये अंतकालेच्या वेळेसही येऊ शकतं. अंतकालेच्या वेळेसच का पण रामनामाचं स्मरण केल्यानं तुम्ही अविरतपणे सुखानेही जगू शकता. त्या स्पंदनांच्या द्वारे त्या स्पर्शाच्या द्वारे निश्चितपणानं तुम्हाला आल्हाददायक अशी अनुभूती येण्याची शक्यता आहे असं मी म्हणणार नाही, पण 100% अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रामनामामध्ये रत व्हा. ज्याच्या मुखात प्रभूचं नामस्मरण आहे त्याला निश्चितपणानं आनंद प्राप्त होतो. तो भाग्यवान आहे असं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं मत. आणि त्याच आशयाचा अभंग त्याच अभंगावरची एक सुंदर रचना ऐकूया. आ
राम नाम राम नाम राम नाम राम नाम ज्याचे मुखी राम नाम ज्याचे मुखी तो नरधन्य तो नरधन्य तिन्ही लोकी राम नाम ज्याचे मुखी राम नाम राम नाम राम नाम वदता वाचे राम नाम वदता वाचे ब्रह्म सुख तेथे नाचे राम नाम ज्याचे मुखी राम नाम ज्याचे मुखी राम नाम राम नाम वाजे टाळी राम नाम वाजे टाळी महादोषा होय होळी होय होळी राम नाम ज्याचे मुखी राम नाम राम नाम राम नाम सदा गरजे राम नाम सदा गरजे राम नाम सदा गरजे कळी काळ भय पाविजे कळी काळ भय पाविजे राम नाम ज्याचे मुखी राम नाम ज्याचे मुखी राम नाम आवडीने नाम गाय आवडीने नाम गाय हे नाम गाय आवडीने नाम गाय आवडीने नाम गाय एका जनार्दनी वंदी पाय एका जनार्दनी वंदी पाय राम नाम ज्याचे मुखी राम नाम राम नाम ज्याचे मुखी तो नरधन्य तिन्ही लोकी राम नाम ज्याचे मुखी राम नाम ज्याचे मुखी राम नाम ज्याचे मुखी राम नाम राम नाम राम नाम रामकृष्ण हरी. प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आणि अर्थात
अवघ्या विश्वामध्ये जे सुख आम्ही सर्वसामान्य माणसानं शोधावं ते आम्हाला कधी गवसलंच नाही. ते गवसलं ते या साधू संतांना. आणि म्हणूनच स्वतःच्या अनुभवानं त्यांनी सांगावं, मांडावं की खरं सुख नेमकं कशात आहे. जावं भगवंताच्या द्वारात आणि देवाच्या चरणावरती माथा टेकवावा. आणि एकदा का माथा टेकवला की जे सुख प्राप्त व्हावं ते या अवघ्या विश्वात अवघ्या ब्रह्मांडात देखील नाही. असं हे सुख जर कुठे असेल तर ते या भगवंताच्या चरणामध्ये. आणि नेमकं हेच वर्णन यावं प्रस्तुत अभंगात. काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, काय सांगू तुझ्या चरणांचे सुख. अनुभव ठाऊक, अनुभव ठाऊक नाही तुझ, अनुभव ठाऊक नाही तुझ. काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, काय सांगू तुझ्या चरणांचे सुख. आम्ही काय की ग्वाही मायपुते, आम्ही काय की ग्वाही मायपुते, आम्ही काय की ग्वाही मायपुते. जाणिते निरुते सुखे दोघे, जाणिते निरुते सुखे दोघे. काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, काय सांगू तुझ्या चरणांचे सुख. तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा, तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा. तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा, का तुम्ही गोपाळा नेने ऐसे, का तुम्ही गोपाळा नेने ऐसे. काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, काय सांगू तू
सुख अनुभव ठाऊक नाही तुझ काय सांगू तुझ्या चरणांचे सुख काय सांगू तुझ्या चरणांचे सुख काय सांगू तुझ्या चरणांचे सुख चरणांचे सुख चरणांचे सुख. माऊली, आपण आपल्या कर्तव्यात नेहमीच खरं असलं पाहिजे. आपल्या मार्गातील शक्तिशाली अडथळ्यांना घाबरून न जाता त्यांचा धैर्याने सामना केला पाहिजे. आपण आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाने जग जिंकण्याची धमक दाखवू शकतो. चला तर माऊली, याच सुंदर विचारांनंतर आज मात्र वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला, उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.